आषाढी एकादशी निमित्त श्री स्वामी समर्थाची आध्यात्मिक कथा. आषाढी एकादशीचे व्रत आणि श्री स्वामी समर्थाची कृपा. आषाढी एकादशी हा भक्ती, नामस्मरण आणि परमेश्वराशी एकरूप होण्याचा पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. रामकृष्ण हरी आणि विठ्ठल या नामघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय होते. अशाच एका आषाढी एकादशीच्या दिवशी घडलेली ही श्री स्वामी समर्थाची कथा कृपेने प्रेरणादायक कथा आहे. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात गोविंदा नावाचा एक गरीब, अत्यंत श्रद्धाळू शेतकरी राहत होता. त्याची परिस्थिती हलाखीची होती. घरात अन्नाची कमतरता, शेतीत सतत नुकसान आणि कर्जाचा डोंगर होता. तरीही त्याची श्री स्वामी समर्थ आणि विठ्ठलावर अढाळ श्रद्धा होती. दरवर्षी तो आषाढी एकादशीला पंढरपूरची वारी करत असे. पण त्या वर्षी मुसळधार पाऊस, आर्थिक अडचण आणि आजारी आईमुळे त्याला वारीत जाणे शक्य नव्हते. त्याचे मन खूप खिन्न झाले. तो घरातील श्री स्वामी समर्थाच्या फोटोसमोर बसून अश्रूंनी प्रार्थना करू लागला. स्वामी समर्थ, मला विठ्ठलाच्या दर्शनाला जाता येत नाही. माझी इच्छा अपुरी राहिली. पण माझ्या मनातील भक्ती तुम्हाला माहीत आहे. माझ्यावर कृपा करा. प्रार्थना करून तो झोपला. मध्यरात्री त्याला एक तेजस्वी स्वप्न पडले. भगवी वस्त्रे परिधान केलेले श्री स्वामी समर्थ त्यांच्यासमोर उभे होते. त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते. स्वामी प्रेमाने म्हणाले, बाळा, विठ्ठलाला भेटण्यासाठी पंढरपूरला जाणे महत्त्वाचे आहे. पण त्याहून महत्त्वाचे आहे मनातील निस्वार्थ भक्ती. जिथे भक्ती असते तिथेच विठ्ठल असतो. चिंता करू नकोस. उद्या सूर्योदयापर्यंत गावातील जुन्या वाड्याच्या झाडाजवळ ये. गोविंदा सकाळी लवकर उठला. स्नान करून नामस्मरण करत तो वडाच्या झाडाजवळ गेला. तिथे एक वृद्ध वारकरी टाळ मृदुंगासह विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल असा गजर करत बसला होता. वारकऱ्याने गोविंदाकडे पाहून हसत त्यांच्या हातात तुळशीमाळ आणि थोडासा प्रसाद दिला. तो म्हणाला, हे स्वामी समर्थाचा आशीर्वाद समज. आज दिवसभर नामस्मरण कर आणि कोणताही गरज माणसाला भेटला तर त्याला मदत कर. गोविंदाने तसेच केले. दिवसभर त्याने उपवास केला, श्री स्वामी समर्थाचा जप केला आणि गावातील एका वृद्ध भुकेलेल्या माणसाला स्वतःच्या घरातील थोडे अन्न प्रेमाने दिले. सकाळी घरी परतल्यावर त्याला आश्चर्याचा धक्का बसला. अनेक महिन्यापासून थकीत असलेले त्याचे पैसे एका व्यापाऱ्याने स्वतः येऊन परत केले. दुसऱ्या दिवशी गावातील लोकांनी त्यांच्या शेतातील कामात मदत केली. काही दिवसात त्याच्या शेतातील चांगले पीक आले. घरातील संकटे हळूहळू दूर होऊ लागली. गोविंदाला जेव्हा समजले की चमत्कार हा फक्त धन मिळवण्याचा नसतो, खरा चमत्कार म्हणजे मनातील भीती नाहीशी होणे, श्रद्धा वाढणे, देवावर विश्वास दृढ होणे. पुढील वर्षी तो आनंदाने पंढरपूरच्या वारीला गेला. विठ्ठलाच्या चरणी माथा टेकता त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. त्याला असे वाटले की विठ्ठलाच्या रूपात श्री स्वामी समर्थच त्यांच्याकडे प्रेमाने पाहत आहेत. त्या दिवसापासून गोविंदा रोज एक संदेश सर्वांना सांगू लागला. श्री स्वामी समर्थावर पूर्ण विश्वास ठेवा. संकटे येतील, परीक्षा होतील, पण नामस्मरण कधी सोडू नका. जिथे श्रद्धा आणि सेवा, दया असते तिथेच श्री स्वामी समर्थ आणि विठ्ठल कायम वास करतात. आषाढी एकादशी आपल्याला उपवास करण्याइतकेच मन शुद्ध ठेवण्याची शिकवण देते. राग, मत्सर, अहंकार आणि लोभ यांचा त्याग करून प्रेम, करुणा आणि सेवाभाव स्वीकारणे हीच खरी भक्ती आहे. श्री स्वामी समर्थाची भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे आश्वासक वचन प्रत्येक भक्ताला धैर्य देते. या पवित्र दिवशी आपण सर्वांनी विठ्ठलाचे नामस्मरण, श्री स्वामी समर्थाचा जप, गरजूंना मदत आणि सदाचार यांचा संकल्प करूया. कारण देवाला मोठे दान नको असते, त्याचे निर्मळ मन, निष्कपट भक्ती